आज मी तुमच्याशी एक थ्रेडिंग कशी करायची हे दाखवणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता कशा पद्धतीने मी करत आहे. तर अगोदर मी जे थ्रेडिंग करत आहे ती अगोदर वरून पूर्ण केस एक्स्ट्रा आलेले काढून घेतलेले आहे. नंतर वरून शेप दिलेला आहे देत आहे. सो पाहू शकता तुम्ही. प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मला फीडबॅक भेटू शकेल. तर मी साईडने पण केस काढून घेतलेले आहे, पाहू शकता. हातच यायला म्हणजे ना. आता मी खालून व्यवस्थित एक लाईन बाय लाईन काढून घेत आहे केस. माझं काही चुकत असल्यास प्लीज मला कमेंट करून सांगा की ते चुकत आहे म्हणून. मी पण यूट्यूबवर नवीन आहे, तर तुम्ही समजू शकता. तर हे अशा पद्धतीने आपण एका लाईनशीर संपूर्ण केस काढून, एक्स्ट्रा केस असतात ते सर्व काढून घेऊ आणि एक चांगला शेप देऊ. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे थ्रेडिंग तयार आहे. तर दुसरी कळी पण करून घेऊया. सेम त्याच प्रोसेसने आपण केस काढून घेऊया. थोडं बंद. जे एक्स्ट्रावर आलेले केस असतात ते कट करून घेऊया. हो, खालून त्याच प्रोसेसने केस काढून घेऊया. आपण टिकली लावतो ते तिथले पण केस काढून घ्यावे, कारण आपण जे टिकली लावतो ना त्या जागीसुद्धा केस भरपूर येतात आणि आपली टिकली बसत नाही. त्यामुळे ते पण क्लीन करून घ्यावे. तर अशा पद्धतीने आपण ही पण आयब्रो पूर्णपणे क्लीन करून घेऊ व चांगला शेप देऊ.